नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत असे बटाट वडे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बटाटा वडे बनवण्यासाठी मी इथं 500 ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत, म्हणजेच अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. मी इथे कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. जास्त पाणी नाही आपल्याला घालायचं. आता याला झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. जास्त पण बटाटे आपल्याला शिजवायचे नाहीत. मीडियम गॅसवर आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत. मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. तर व्यवस्थित आपले बटाटे उकडलेत. जास्त बी आपल्याला लगदा करायचा नाही बटाट्याचा. व्यवस्थित बटाटे आपले उकडलेले आहेत. तर बटाटे व्यवस्थित मी थंड करून घेतलेले आहेत. थंड करूनच आपल्याला हे सोलायचे आहेत बटाटे. सगळे बटाटे आपल्याला हे सोलून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर मी सगळे बटाटे व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत. आता आपल्याला एक वाटण बनवायचं आहे वड्यासाठी. आता इथं मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याचं एक जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता याचं एक जाडसर वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मी जाडसर वाटण करून घेतलेलं आहे. जास्त बारीक वाटण आपल्याला करायचं नाही आहे. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. मी इथे एक तडका पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी. मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायची आहे. त्यानंतर घालायचे आपल्याला अर्धा चमचा जिरे. इथं मी 1 चमचा उडदाची डाळ घेतली आहे, ते घालायचे आपल्याला. गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे. व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला लसूण, मिरची आणि आल्याचं वाटण घालायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे सुद्धा परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं. 1 मिनिटभर आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ठेचा आणि कढीपत्त्याची पानं. आता यामध्ये घालायचं आपल्याला चिमूटभर हिंग. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. व्यवस्थित आपल्याला ही ठेचा परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपला ठेचा परतून झालेला आहे. मस्त आपला बटाटवड्याचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण खाली काढून घेऊया. बटाटेसुद्धा आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत. तर याला आता आपण हातानं चुरून घेऊया किंवा तुम्ही मॅशरनं सुद्धा मॅश करू शकता. बटाटे आपल्याला थोडेसे असे जाडसर जंक्स ठेवायचे आहेत, म्हणजे ते खाताना खूप छान लागतात. एकदम असे बारीक नाही करायचे आपल्याला. तर व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत बटाटे. मी बटाटे उकडताना खाली कुकरमध्ये पाणी घालून त्यामध्ये डब्बा ठेवून थोडंसं पाणी घालून बटाटे उकडून घेतलेले आहेत, म्हणजे आपलं सारण जास्त पातळ होणार नाही आणि बटाटे जास्त पाणी शोषून घेणार नाहीत. तर व्यवस्थित आपल्याला बटाटे चुरून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असं हातानं मॅश करून घेतलेले आहेत बटाटे. यामध्ये थोडे थोडे असे जंक्स राहिलेले आहेत. बटाटवडे खाताना हे छोटे छोटे जंक्स खूप छान लागतात. त्यामुळे आपल्याला जास्त बारीक करायचे नाही हे बटाटे. आता यामध्ये घालायची आपल्याला हळद. थोडासा ओवा घालायचा आहे हातावर चोळून. तर यामध्ये घालायची आपल्याला कोथिंबीर बारीक कापून घेतलेली. चवीपुरतं मीठ. आता यामध्ये घालायचे आपल्याला
मसाला आपण करून घेतला होता तो मसाला घालायचा आहे आपल्याला. आता व्यवस्थित आपल्याला हे हाताने मिक्स करायचं आहे. हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मसाला हे बटाट्याला लागला पाहिजे. व्यवस्थित मसाला मिक्स करून घेतलेला आहे. आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. याचे छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला जसे पाहिजे तसे लहान मोठी साईज तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे आपल्याला ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी बटाट्याचे गोळे करून घेतलेले आहेत मीडियम साईजचे. आता याच्यासाठी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथं मी 2 वाट्या चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद, एकदम चिमूटभर मी खायचा सोडा घेतलेला आहे तो घालायचा आहे आपल्याला. चवीपुरतं मीठ. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडंच पाणी घालायचं आपल्याला, एकदम पाणी नाही घालायचं. व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. असं मस्त झालेलं आहे आपलं पीठ. आता लगेचच आपण वडे तळायला घेऊया. तर आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे. थोडंसं यामध्ये आपण पीठ घालून बघूया. व्यवस्थित आपलं तेल गरम झालेलं आहे. तर यामध्ये मी वडा टाकलेला आहे एक या पिठामध्ये. आता आपल्याला व्यवस्थित हे या बॅटरमध्ये व्यवस्थित कोट करून आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे वडा सोडायचा आहे. अशा प्रकारे. तर दुसरा सुद्धा आपल्याला अशा प्रकारे सोडायचा आहे. अशा प्रकारे बाकीचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहेत वडे. आता यावरून आपल्याला थोडंसं वरतून तेल सोडायचं आहे, म्हणजे वरतून सुद्धा हीट भेटते आपल्या वड्याला. व्यवस्थित तळे जातात वरतून सुद्धा. आता लगेचच आपण याला पलटी करून घेऊया. आता आपण याला पलटी करून घेऊया. खालची बाजू व्यवस्थित फ्राय झालेली आहे, तळलेली आहे. तर आता पलटी करून घेऊया. तर व्यवस्थित गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. आपल्या वड्याचा थोडासा असा गोल्डन कलर झालेला आहे, तर आपण काढून घेऊया. असे मस्त तळलेले आहेत आपले वडे.
असे मस्त झालेले आहेत. आता बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत. दुसरीसुद्धा बॅच आपली व्यवस्थित तळलेली आहे. असे मस्त झालेले आहेत आपले वडे. इथून बघू शकता असा मस्त गोल्डन कलर आलेला आहे. आता बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत. सगळे वडे आपले तळून झालेले आहेत. तर याबरोबर खाण्यासाठी मी मिरच्या तळलेल्या आहेत. याला कट मारून तळून यामध्ये मीठ भरून घेतलेलं आहे. तुम्ही याबरोबर खोबऱ्याची चटणीसुद्धा खूप छान लागते याच्याबरोबर. असे मस्त झालेले आहेत आपले बटाटे वडे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.